नुकताच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 27 वर्षानंतर पुन्हा दिल्ली काबीज केलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीच्या गादीवर किंवा दिल्लीची जी मुख्यमंत्री आहे ती महिला विराजमान झालेली आहे। त्याचाच विचार करून आत्तापर्यंत संपूर्ण भारतामध्ये कोण महिला मुख्यमंत्री राहिलेले आहे, कोणत्या राज्यात राहिलेल्या आहे, त्यांचा कार्यकाळ काय काय आहे आणि एकूण किती महिला आत्तापर्यंत मुख्यमंत्री झालेल्या आहे संपूर्ण भारतामध्ये, त्यावरती आपल्याला हा आढावा घ्यायचा आहे। बघा, देशातील आत्तापर्यंतच्या महिला मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ आत्तापर्यंत जर विचार केला आपण तर देशात आत्तापर्यंत एकूण 18 महिला मुख्यमंत्री राहिलेले आहे। आत्तापर्यंत किती? 18। त्यात महाराष्ट्रात अजून एकही महिला मुख्यमंत्री राहिलेली नाही। तर त्या 18 महिला कोण आहे त्या बघू, त्यांचा कार्यकाळ आपण या ठिकाणी बघूया। व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। नंबर 1 बघा, सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश 3 वर्ष 162 दिवस। नंतर नंदिनी सतपथी ओडिसा 4 वर्ष 185 दिवस। शशिकला काकोडकर गोवा 5 वर्ष 258 दिवस। त्यानंतर अनवरा तैमूर आसाम 206 दिवस। नंतर VN जानकी तमिळनाडू 23 दिवस। या कदाचित सगळ्यात कमी दिवस महिला मुख्यमंत्री राहिलेले आहे। जयललिता तमिळनाडू 14 वर्ष 124 दिवस। भरपूर कार्यकाळ त्यांनी मुख्यमंत्री पदाचा भोगलेला आहे। त्यानंतर इथे आपण बघूया नेक्स्ट, तर या ठिकाणी आहे वसुंधरा राजे राजस्थान 10 वर्ष 9 दिवस। वसुंधरा राजे राजस्थान 10 वर्ष 9 दिवस। नेक्स्ट आहे ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल 13 वर्षापासून सत्तेत आहे, सध्या ह्या मुख्यमंत्री आहे पश्चिम बंगालच्या। नंदिनीबेन पटेल गुजरात 2 वर्ष 77 दिवस। त्यानंतर महबूबा मुफ्ती जम्मू काश्मीर 2 वर्ष 76 दिवस। आतिशी मार्लेना दिल्ली रिसेंटली ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर आपच्या आतिशी ह्या मुख्यमंत्री होत्या 21 सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत। आणि आत्ता विचार जर केला तर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आहे रेखा गुप्ता 19 फेब्रुवारीपासून पुढे। तर आता बघू 5 वर्ष त्या मुख्यमंत्री राहतील रेखा गुप्ता। त्यानंतर पुढे बघू आपण इथे शेवटच्या महिला मुख्यमंत्री आहे यामध्ये मायावती उत्तर प्रदेश 7 वर्ष 5 दिवस। राजिंदर कौर पंजाब 83 दिवस। सुषमा स्वराज दिल्ली 52 दिवस। शीला दीक्षित दिल्ली 15 वर्ष 15 दिवस। राबड़ी देवी बिहार 7 वर्ष 190 दिवस आणि उमा भारती मध्य प्रदेश 259 दिवस। आता या संपूर्ण 18 महिलांचा विचार केला तर सगळ्यात कमी काळ सुषमा स्वराज 52 दिवस ह्या मुख्यमंत्री राहिल्या। आणखी आपण चेक करून बघू, सगळ्यात कमी काळ त्याच असतील 52 दिवस। तर हो, सगळ्यात कमी काळ त्याचा आहे, नाही सॉरी, तमिळनाडूच्या आहे VN जानकी, ह्या आहेत 23 दिवस। सगळ्यात कमी काळ मुख्यमंत्री राहिलेल्या महिला VN जानकी तमिळनाडूच्या 23 दिवस। आणि त्यानंतर सर्वाधिक काळ राहिलेल्या बघू आपण इथे कोण आहे ते सर्वाधिक काळ, इथे जयललिता 14 वर्ष आहे। त्यानंतर 13 वर्ष या ठिकाणी, तर 13 आणि 13 वर्ष शीला दीक्षित। बघा, दिल्लीच्या 3 टर्म मुख्यमंत्री राहिलेले आहे शीला दीक्षित। सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री कोण राहिलेले आहे? शीला दीक्षित। तर या ठिकाणी महिला मुख्यमंत्रीवरती प्रश्न जर आलाच तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल आणि 1 मार्क मिळेल आणि त्या 1 मार्काने तुम्ही पासही होऊ शकतात। एवढा बेनिफिट हा 1 मार्काचा होत असतो। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांनाही 18 महिला मुख्यमंत्री कोण आहेत ते समजेल। थांबू इथे आपण, धन्यवाद।